पण नक्कीच मला असं वाटतं की तुमचा हा जो सुसाट असा दर दिवसाचा जो दौरा आहे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या कोण्यामध्ये तुम्ही जाताय, अनेक ठिकाणी प्रचार करताय, अनेक लोक तुमच्याशी जोडले गेलेले आणि तीच एनर्जी दर दिवशी आपल्याला दिसते लोकांमध्ये. लोकांमध्ये गेल्यावर एनर्जी परत रिचार्ज होते, बूस्ट होते. लोकांमध्ये गेल्यावर एनर्जी बूस्ट होते, पुन्हा मी कामाला लागतो. त्यामुळे महाराष्ट्रभर फिरताना मला बिलकुल प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोचत असतो, पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच लोक देखील भरभरून प्रेम करतात, आशीर्वाद देतात आणि आमच्या उमेदवाराला जिंकून देतात. अगदी शेवटी जाता जाता विचारते, अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. निवडणूक शेवटी म्हणतो ना आपण, शेवटच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा दिसत असतं हवेमध्ये की कोण जिंकणार आहे किंवा काय माहोल आहे, लोकांच्या मनात काय आहे, काय सेन्स करताय. लोकांनी ठरवलेलं आहे कामाला महत्व, विकासाला महत्व. काम करणारे लोक आम्ही आहोत, लोकांमध्ये जाणारे आहोत, लोकांना भेटणारे आहोत, लोकांशी संवाद साधणारे आहोत, त्यांच्या समस्या ऐकून घेणारे आहोत. आम्ही फक्त फेसबुक लाईव्ह करत नाही. पण हे असं पहिल्यांदा आम्ही लोकांमध्ये जातो, त्यामुळे लोकांचे चेहरे ओळखतो, आम्ही त्यांचे हावभाव ओळखतो, त्यांच्या मनामध्ये काय ते आम्हाला कळतं. आणि म्हणून महायुतीलाच जनता प्राधान्य देणार, कारण आमचा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा आहे. आजही आपण बघतोय की निवडणुका सामोरे जातोय, तिकीट वाटली गेली आहे तरी सुद्धा प्रवेश होत आहेत. काय नेमकं काय गोम काय याची? प्रवेश म्हणजे ते काय तिकिटासाठी येत नाहीत. त्यांना कळलंय की बाबा ह्या पक्षामध्ये गेलो तर ह्यांच्या 4 उमेदवारांना आमचा सपोर्ट मिळेल, काही जबाबदारी आम्हाला कामाच्या मिळतील, त्यांना तर काय तिकीट तर आता वाटून झालेलं आहे. परंतु जो विश्वास आहे या पक्षामध्ये गेल्यानंतर, आमचं हा विजन जो आहे आपला विकासाचा, लोकांची कामं होतात. बघा, लोकांना न्याय पाहिजे असतो, लोकांच्या छोटी मोठी अडचणी असतात त्या दूर करायच्या असतात. त्यांना विश्वास असतो, शिंदे साहेबांकडे गेलो, शिवसेनेत गेलो की आम्हाला न्याय मिळेल म्हणून येतात ते. की ते का जातात सोडून, त्यांनी विचार केला पाहिजे.